तुझं काय चालू आहे? माझ्या कंपनीचे प्रोजेक्ट चालू आहेत, कलिग्स ऑनलाईन आहेत, डिस्कशन तर तुझं काय मध्येच? अरे काम, प्रोजेक्ट आणि हा लॅपटॉप एवढंच आयुष्य झालंय तुझं. अरे शोभेची बाहुली करून ठेवलंस मला. अरे कुठं जाणं नाही, कुठं फिरणं नाही, नवं नवं लग्न वगैरे तुझ्या डोक्यात सुद्धा नाहीये. अरे माझ्या बोलण्यापेक्षा तुला कलिग्सच जास्त इम्पॉर्टंट वाटू लागलेत. ठीक आहे, आता माझं डिसिजन तुला सांगावंच लागेल. विनया प्लीज प्लीज फॉर गॉड सेक तू आता इथून जा. तुझ्या रोजच्या तमाशाला उत्तर द्यायची ताकद नाहीये माझ्यात. प्लीज लिव्ह मी अलोन. ओके, ॲज यू विश. मिस्टर वैभव जाधव, लग्नाला 6 महिने पूर्ण झाले आणि त्याचं गिफ्ट म्हणून तुमच्यासाठी हे पेपर्स. डिवोर्स पेपर्स? विनय हे काय चालू आहे तुझं आता? काय चालू आहे आणि काय नाही ना ते मीच ठरवणार. खूप झालं आता, बस. अरे मिनिटा मिनिटाला तुझं फेसबुकवरचं स्टेटस अपडेट करायला जेवढा वेळ तू घेतोस ना, अरे तेवढा वेळ तू आपलं रिलेशनशिप अपडेट करायला घेतला असता ना, आज ही वेळ आली नसती. एनिवेज, यू आर अ फ्री बर्ड नाउ. अरे वैभव, बास आता. वैभव. आई. अरे वैभव, अरे एवढं सगळं होत होतं पण तू मला काहीच बोलू दिलं नाहीस. अरे दिवसभर तुझं ते कॉम्प्युटर, तुझं ते लॅपटॉप, तुझं ते काम. अरे कधीतरी वेळ काढून आईबरोबर बोलायचं तरी. अरे चांगली माणसं आहोत रे आम्ही. काय माझी काय चूक झाली? 6 महिन्यापूर्वी मेट्रो मधल्या साईटवर भेटलेली हीच विनय आहे का? हीच आहे रे, बदलली आहे ती परिस्थिती. वैभव, अरे 6 महिन्यापूर्वी हीच विनया तुला एवढी आवडायची की त्यासाठी तू माझा एक शब्दही ऐकत नव्हतास. म्हणजे विनया चांगली मुलगी आहे रे, यात शंका नाही. अरे पण तुम्ही कधी एकत्र भेटलात नाही, एकत्र बोललात नाही, एकमेकांच्या जवळ आलात नाही. अरे त्यामुळे तुमची मनच कधी जुळलीत नाही. हे मेसेजेस, हे कॉम्प्युटर याने तुम्हाला चेहरे दाखवले रे माणसाचे, पण त्या मागचा माणूस नाही दाखवला. आई आता तूच सांग, काय करायला पाहिजे होतं मी? सोबत शिवाय कोणी मित्र नाही लहानपणापासून, आणि मला असं वाटायचं की मी, माझा लॅपटॉप हे जर पुरेसे आहे माझ्यासाठी. हेच चुकलं रे तुझं. नकली आणि निर्जीव वस्तूंना तू आपला मित्र बनवलंस आणि खऱ्या मित्रांना दूर. जाऊ दे वैभव, अरे तू एक काम कर, तू ना सुबोधशी बोलून घे, बरं वाटेल तुला. ऐकतोयस ना माझं? वैभव बास ना आता. नाती ताणून ताणून तुटायची वेळ आली आहे, पण तुझ्या हातून हे फेसबुक आणि ट्विटर काही सुटत नाही बघ.
खड्ड्यात पडलं मित्र सुद्धा आपलं राहत नाही वाटतं. अरे वैभव, काय ही अवस्था? एक साधा फोन करून किंवा भेटून बोलावं असं वाटलं नाही का रे तुला आपल्या मित्राशी? अरे तू आहेस कुठे? ना ट्विटरवर ना फेसबुकवर. अरे मग तोंड दिलंय ना देवाने तुला. घट्ट असलेल्या नात्यांमध्ये अंतर पडू नये ना म्हणून असतात ही फेसबुक आणि ट्विटर सारखी खेळणी. अरे ह्यांच्या जगात राहून नात्यांना अंतर द्यायचं नसतं वैभव. तुझं हे असं सारखं यंत्राला बांधलं जाणं किती वेळा नुकसानदायक ठरले. आठवते का रे तुला? अरे वैभव, शाळेचा प्रोजेक्ट कसा करणार आहेस? नाही म्हणजे माझ्याकडे काही पुस्तकं आणि वर्तमानपत्र आहेत, त्याची आपल्याला नक्कीच मदत होईल माहिती काढायला. पुस्तक आहे? येडायस काय तू? माझ्याकडे कॉम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये एक क्लिकची सगळी माहिती आणि त्यानंतर फक्त कॉपी पेस्ट, मग झालं. अरे पण सरांनी तरी माहिती स्वतः शोधायला सांगितली आहे. सर येणार आहे का बघायला? नाही ना. चल ठीक आहे, मग प्रोजेक्ट झाल्यावर क्रिकेट खेळायला येऊ. चल. वैभव, ये वैभव. काय? अरे चल ना खाली क्रिकेट खेळायला. मी पण क्रिकेटच खेळतोय, पण माझ्या कॉम्प्युटरवर. तुम्ही जा. हा चल ठीक आहे. अरे वैभव, तुला किती मार्क्स मिळाले? मला 50 आउट ऑफ 100. काय 50? हां. अरे मला तर 70 मिळाले. पण तू तर माहिती कॉम्प्युटरवरून काढलेलीस ना. अरे जाऊन दे ना, सोड. आज झालंय ना, बस झालं. अरे हो, आत्ता लक्षात आलं. उद्या गणिताचा पेपर आहे, काय पण करून जास्त मार्क्स आणलेच पाहिजेत. अरे उद्याचं उद्या बघू. चल बाय. अरे वैभव, काय झालं? वैभव, अरे का रडतोयस तू? अरे वैभव बोल ना रे. अरे तू बोल. अरे हा का रडतोय? वैभव अरे बोल ना रे वैभव. हो का? हा वैभवला कॉपी करताना पकडलास काय? वैभव अरे काय सांगतोय हा? अरे तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आणि काय रे, अभ्यास केला नव्हतास का तू? बोल ना रे, काहीतरी बोल ना. आई अगं, माझं काहीच लक्षात राहत नाही म्हणून. अरे लक्षात राहत नाही म्हणजे काय? अरे जेवढा वेळ तू त्या कॉम्प्युटरसाठी घालवतोस ना, तेवढा वेळ त्या अभ्यासासाठी घाल. अरे किती वेळा सांगितलं तुला की लक्षात राहत नाही तर श्लोक म्हणावे, स्मरणशक्तीचे खेळ खेळावे. पण तुझं आपला येऊन जाऊन तो डब्बा. अरे सगळे प्रश्न त्यालाच विचारणारेस का? स्वतःची बुद्धी काही वापरणारेस की नाही तू? अरे बोल काहीतरी आता, मी काय सांगते तुला? अरे कळतंय का तुला? अरे वैभव कळतंय का तुला? तेव्हाची ती वेळ आणि आताची ही वेळेत तफावत आहे रे, पण परिस्थिती आहे तीच. गरज नसताना तू हव्या तशा गोष्टींचा गैरवापर केलासच. पण मग आता रडून उपयोग काय? अरे वैभव, मान्य आहे आजचं हे जग धावपळीचं आहे, त्यामुळे संगणक किंवा इतर तत्सम गोष्टींचा वापर हा करावाच लागतो. पण या गोष्टींना कितपत थारा द्यावा ना, हे आपल्या हातात असतं बघ वैभव. आपल्याला आवडत असणारी किंवा गरजेची गोष्ट आपण सातत्याने करत राहतो. मग हळूहळू त्या गोष्टीचं रूपांतर सवयीत होतं. पण या सवयीला अवास्तव महत्त्व मिळत गेलं ना, तर हळूहळू ती सवय आपलं संपूर्ण आयुष्यात व्यापून टाकतं बघ. चुकलं माझं, खरं आहे तुझं. सतत ऑनलाईन राहण्याच्या ध्यासानं आयुष्यातच ऑफलाईन झालं. आणि नकळत त्या विनयाच्या आयुष्यातून लढवलं.
आता मला माझी चूक कळली. या सवयीचा गुलाम राहणार नाही मी. अरे वा, म्हणजे आता फेसबुकचं स्टेटस बदलणार तर? नाही, आयुष्याचं फेसबुक बदललं.